नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विश्वकर्मा दिन महोत्सव साजरा. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी शहरातील जुना पेडगाव रोड सहकार नगरात विश्वकर्मा विकास महामंडळाच्या वतीने विश्वकर्मा दिन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री सुभाष पांचाळ बोलत होते. कार्यक्रमास विश्वकर्मा समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट परमेश्वर पांचाळ, जगन्नाथ लाहोरे, सुरेश डोलरले, जिल्हाध्यक्ष गंगाधर पिंपरीकर, बाळकृष्ण खारके, प्राध्यापक अविनाश पांचाळ, डॉक्टर संजय पांचाळ, PL कदम, दिलीप बोरुळ, DK लाड, मुकुंदनंद सिंगणकर मॅडम, छाया पांचाळ, मंगल पांचाळ, रेखा पांचाळ, अनंतराव होणारे, जाधव काकू पांचाळ बाय, संजय व्यवहारे, अविनाश साखरे, इंजिनियर रणजित मस्के, शिवाजी मस्के, प्राध्यापक अमोल गौतम, गंगाधर पांचाळ, बाळासाहेब व्यवहारे, कैलास पांचाळ, तुकाराम पांचाळ, संत महंता, कीर्तनकार, भजनी मंडळ, विश्वकर्मा विकास महामंडळ आदी अखिल भारतीय समाज संघटना, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार संघटना, शेतींच आदी पदाधिकारी उपस्थित होती. शेतींची अवजारे, फर्निचरे, मंदिरे यासाठी लागणारे साहित्य हे 12 बलुतेदार तयार करते. परंतु आता तंत्रज्ञानामुळे 12 बलुतेदारांना काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उदरनिर्वाहासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुतार, लोहार, शिल्पकार आदी संघटना उपस्थित होत्या. यावेळी प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमास OBC समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जमलेले सर्व माझे समाज बांधव, आदरणीय व्यासपीठ, विश्वकर्मा ही एक अशी व्यक्ती आहे की जी पृथ्वी तयार केली आणि सर्व घडवलं. तसंच परभणी जिल्ह्यासाठी जी मी एक देणगी दिलेली आहे, गंगाधरराव पांचाळ पिंपरीकर हे माझे मेहुणे आहेत. त्यांना मी परभणीत आणलं. ती नाही तर नांदेडमध्ये राहिले असते आणि नांदेडचाच विकास केला असता समाजाचा, पण त्याला मी उचलून परभणीत आणलं, इथं वाढवलं, माझ्याच घरी ठेवलं, त्याचं लग्न पण करून दिलं आणि समाजाचे भूषण म्हणून त्याने लग्न नोंदणी पद्धतीनं करून समाजाला 5-50 लोकांना जीव घातलं. आज मला एक गर्व आहे, तो समाजासाठी तळमळीने झटतो. सुभाषराव पांचाळ सारखे सोबती त्याला मिळालेले आहेत. सुभाषराव तर अधिकाऱ्याला झोपू देत नाहीत आणि राजकारण लोकांनाही झोपू देत नाहीत. त्यांना आणि ते विकास खरोखर विकास करतायत. या जयंतीनिमित्त असेच या दोघांना आणि त्यांच्या सहकार्याला स्फूर्ती येऊ, या ठिकाणी लवकरच एक भव्य मंदिर हो अशा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आता भाग्यविधाता, सर्व शक्ती यांचे वरदाता, ज्ञानसूर्य भगवान विश्वकर्मा उमाबाई मालोजी भोसले यांचे परमपुत्र शहाजीराजे, गिरजाबाई लखोजी जाधव यांची कन्यारत्न जिजाऊ भोसले आणि जाधव यांच्या शुद्ध रक्ताच्या सुंदर समन्वयाने साकार झालेले व्यक्तिमत्व, सूर्याच्या तेजाहूनही तेजस्वी, समुद्राच्या खवळलेल्या लाटांना परतावून लावणारे महान रचनात्मक प्रतिभावंत राष्ट्रनिर्माते, शेकडो वर्षाच्या काळोखानंतर 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रात सूर्योदय झाले असे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, समाज परिवर्तनवादी चळवळीचे पुरस्कर्ते, संघर्षात्मक व रचनात्मक अविरत कार्य करणारा आदर्श महात्मा, सामाजिक समता क्रांतीचे प्रणेते, समाज प्रबोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले,
माणसामधला राजा व राजामधला माणूस, लोकराजा, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जगविख्यात पांडित्य, जगाच्या पुनर्रचनेच्या सिद्धांताचं गतिशास्त्र, भारतीय संविधान, या संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आमच्या हक्क अधिकारासाठी परिश्रम घेऊन आम्हाला मान शान सन्मान दिला, त्या सर्व राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन. आज पूर्ण देशात आणि जगामध्ये विश्वकर्मा जयंती साजरी होत असतानाच परभणी या ठिकाणी विश्वकर्मा जयंती सर्वांच्या साक्षीने साजरी होत आहे. तर विश्वकर्मा कोण आहे ते? तर विश्वकर्मा हे वेदशास्त्रानुसार, पुराणानुसार हे ब्रह्मपुत्र आहेत, ब्रह्माचे संतान आहेत आणि ब्रह्माच्या आदेशामुळंच त्यांनी ब्रह्मांड आणि या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. म्हणून ते स्थापत्य वास्तू विशारद म्हणतात. आर्किटेक्ट, इंजिनियर, केवळ वास्तूचेच इंजिनियर नव्हते, तर ते सॉफ्ट इंजिनियर होते. ते फार जेवढं काही इंजिनियरच्या संदर्भामध्ये डिग्र्या आहेत आज आपण पाहतो, त्या सर्व विश्वकर्मामय यांनी त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. त्यांनी ब्रह्माच्या आदेशानुसारच ही सृष्टीची स्थापना ती केलीच. आणि ही केवळ जयंती म्हणून देवाची जयंती नसून ती एक हाताची कला आणि श्रमिकांचा सन्मान होणार आहे, हीच खऱ्या अर्थाने विश्वकर्माची जयंती आहे. आज त्यांची निर्मिती करण्याचे जे वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांनी सतयुगामध्ये स्वर्गाची स्थापना केली, त्रेतायुगामध्ये कुबेराची सोन्याची लंका जी की त्यांचा सावत्र भाऊ रावण यांनी ती बळकावली, आणि नल आणि नील यांना विश्वकर्माच्या साहाय्याने रामसेतू बांधून त्यांना श्रीरामाला लंकेमध्ये जाण्यासाठी फार मोठी मदत केली. आणि शेवटी द्वापारयुगामध्ये श्रीकृष्णासाठी द्वारिका नगरीही बसवली आणि पाची पांडवासाठी इंद्रप्रस्थ त्यांना बसवले. इंद्रप्रस्थ हे मायावी होतं. मायावी म्हणजे कसे की पाणी दिसत असलं तरी जमीन होती आणि जमीन दिसत असलं तरी पाणी होते. म्हणून आपण महाभारतामध्ये पाहिलं की दुर्योधनाला वाटलं की रस्ताच आहे, तो पाण्यामध्ये पडला. एवढी मायावी नगरी इंद्रप्रस्थ हे विश्वकर्मानं निर्मिती केलेलं आहे. सगळीकडे आज आपण देशामध्ये विश्वकर्मामय जयंती ते साजरी होतच असते, परंतु की जे राज्य आहेत कर्नाटक, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, त्रिपुरा, झारखंड या राज्यामध्ये, अशा अनेक राज्यामध्ये 17 सप्टेंबरला ही जयंती साजरी केली जाते. म्हणून या देशाच्या पंतप्रधानांनी 17 सप्टेंबर 1923ला त्यांनी विश्वकर्मामय या जयंतीनिमित्त या पूर्ण देशाच्या कारागृहाला, जे की सुतार, लोहार, कुंभार, चांभार हे असे विविध प्रकारे हस्तकला जे परिपूर्ण असलेल्या माणसाला 13,000 करोड रुपये त्या ठिकाणी बजेट मंजूर केलेलं आहे. आणि त्यामधून या देशामध्ये 4,000 लोकांना त्यांचा फायदा दिलेला आहे. मी सुभाषराव पांचाळ साहेबाला मी परत विनंती करतो की खरोखर पांचाळ साहेब आज त्यांच्या बरोबरीचे लोक आमदार झालेत, शेळीमेंढीचे राज्यमंत्री पदाचा दर्जानंही केलेले आहेत, आज दुसरे माणसं संस्था आहे चालक केलेत, परंतु निस्वार्थ भावाने सेवा करणारे आमचे सुभाषराव पांचाळ यांनी मात्र कुठल्याही अपेक्षा किंवा कुठल्याही पदाचं न करता त्यांनी हे कार्य केलेलं आहे. तर मी पांचाळ साहेबांना पुनश्च विनंती करतो की त्यांनी आपल्या समाजातील तेली, माळी, कोळी, साळी असतील, सुतार असतील, लोहार असतील, कुंभार असतील यांना विश्वकर्मा महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख रुपये त्यांना लोन मिळते. त्यामध्ये प्रशिक्षण केल्यानंतर 1 लाख रुपये मिळतात व त्यानंतर त्याला 2 लाख रुपये मिळतात. असे 3 लाख रुपये
त्यांना असं अनुदान 5% या ठिकाणी देण्यात येत आहे. पांचाळ साहेब निश्चित स्वरूपातून यांना भेटा. हे आपलं उर्वरित लाईफ, उर्वरित जीवन हे त्या माध्यमातून सगळ्याला लोन मिळून समाजाचं फार मोठं कार्य करताल. त्याचे त्यांना अनेक आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊ त्याकडे. आणि आपण निश्चित स्वरूपातून हे काम करतात. आपण पाहतो की जेव्हा ब्रह्मानं विश्वकर्माला आदेश दिला की तुम्ही अस्त्रशस्त्र कसे बनवणार, तर विश्वकर्माने सूर्याच्या तेजानं एका श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र प्रदान केलं, महादेवाला त्रिशूळ प्रदान केलं आणि इंद्राला व्रज हे अस्त्र प्रदान केलेलं आहे. तसंच आज पाहतो आपण की सौर ऊर्जा या कलियुगामध्ये आज जरी वाटत असेल तुम्हाला, पण वास्तविक पाहता पुराणामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांनी प्राचीन काळामध्ये या सौर ऊर्जाचं जे की आपण सोलर म्हणतो हे विश्वकर्माचं देण आहे सगळीचं कमाला. आज पूर्ण देशात आणि जगभरामध्ये त्याचा वापर केला जातो सगळीचं. तर कॉम्प्युटर असोत, सॉफ्ट इंजिनियर असोत, प्रोडक्शन इंजिनियर असोत किंवा आणखीन कुठल्या बाबीचं हे काय कला क्षेत्रामध्ये विश्वकर्माचीच आहे. हे आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. आपण पाहतो इंजिनियर डे म्हणून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा इंजिनियर दिवस म्हणून साजरा केला. परंतु वास्तविक पाहता पुराणानुसार खरा या देशामधला खरा इंजिनियर जर कोणता असेल तर तो विश्वकर्माच आहे, त्याच्याशिवाय कुठलंच नाही. आज प्रसंगानुरूप जेवढं काही अवजाराचं फार मोठं विकसित झालेलं आहे, हे स्वरूपसुद्धा त्याप्रमाणे ह्या विश्वकर्माच्या माध्यमातूनच येतं निश्चित स्वरूपातून. आज सुभाष पांचाळ साहेबांनी आज विश्वकर्मा बलुतेदार आर्थिक महामंडळासाठी 500 कोटी रुपयाचा आराखडा त्याच्यात सबमिट केलेला आहे. आणि त्या ठिकाणी विश्वकर्मा मंडळाची सुद्धा स्थापना करून प्रत्येक माणसाला या ठिकाणी लोन देण्यात येत आहे. जसं की महात्मा ज्योतिराव फुले, कित्येक लोकांना माहीत आहे की महात्मा ज्योतिराव फुले 1886 या पुण्याचे कमिशनर होते, हे नियुक्त कमिशनर होते. आणि नियुक्त कमिशनरने त्या ठिकाणी जे बलुतेदार आहेत यांना सुद्धा फार प्रमाणामध्ये मदत केली. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथला दलित, शोषित, पीडित, उपेक्षित, दुर्लक्षित, आलोतीदार, बलुतीदार, मजूर, शेतमजूर आणि महिला आणि अल्पसंख्याक याला संविधानाच्या कायद्याच्या स्वरूपातून त्यांना फार मोठी सवलती दिलीत. म्हणून आज समस्त बहुजनाचा जो विकास दिसतो त्याचं एकमेव कारण हे भारतीय संविधान आहे. हे संविधानाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि पांचाळ साहेबांना या ठिकाणी आपण सर्व मिळून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा फायदा करण्यासाठी या प्रत्येक शासनाच्या माध्यमातून जे योजना येतात त्या योजनेचा फायदा निश्चित स्वरूपातून पांचाळ साहेब या ठिकाणी करतील. तर युगाने युगे उगवणाऱ्या सूर्य तू रोजच जन्मतोस रोजच मरतोस, युगाने युगे उगवणाऱ्या सूर्य तू रोजच जन्मतोस रोजच मरतोस, पण तुझ्या आजच्या जन्माची कथा या परभणी नगरीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावी अशा या विश्वकर्मा जयंती निमित्त सर्वांच्या स्नेहपिलनाने सूर्या तुझा आजचा जन्म झाला सार्थिकी, सूर्या तुझा आजचा जन्म झाला सार्थिकी. जय विश्वकर्मा. धन्यवाद. विश्वकर्मा भगवान यांचा आज प्रगट दिन, जयंती दिन, त्याचबरोबर शिल्पाचं वैशिष्ट्य जगामध्ये नाव करणारे त्यांनी असे अखंड कारागीर शिल्पकार निर्माण केले. आणि जगविख्यात शिल्पकार भगवान विश्वकर्मा आज यांची जयंतीनिमित्त या कार्यक्रमासाठी आपल्या बहुजन समाजाचे चळवळीतील अग्रगण्य उच्चस्तरीय अधिकारी राहिलेले आदरणीय DK लाडसाहेब, त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागातून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सरपंच पांचाळ सर आणि आजचं आकर्षण आणि प्रमुख वक्ते, गेली आम्ही 30-40 वर्षे खांद्याला खांदा लावून काम करतो असे आदरणीय मुकुंदजी नंदसाहेब, त्याचबरोबर PL कसाबजी आणि आपण ज्यांना झाशीची राणी आणि महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, स्वतःला झोकून देऊन काम करणारे गेली 30-40 वर्षे आम्ही सोबत काम करतो असे आमच्या रत्नताई शिंगणकर, त्याचबरोबर आमच्या अलीकडच्या ताई पांचाळताई आणि त्यांच्यासोबत आलेल्या. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून
विविध क्षेत्रातून प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, नामस्मरण करणारे असतील, मुख्याध्यापक राहिलेले माटे गुरुजी आहेत, फार मोठे उत्कृष्ट कलाकार आहेत ते. तर त्यांनी सांगितलं मला इथं भजन करायला दरवर्षी येतात आणि मग त्याच्या आग्रहास्तव म्हणा किंवा हे जो नियोजन चालले त्याच्यामध्ये आणि आपल्या राज्याची राजधानी मुंबई इथे वास्तव्यात असणारे आमचे विश्वकर्मी अशोकजी महामुनी पांचाळ दरवर्षी मुंबईहून ह्या कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रम येत असताना 2 ते 3 दिवस थांबतात आणि अशा पद्धतीनं सर्व क्षेत्रामध्ये कलावंत असतील, कारागीर असतील, आमचे देशाचं सेवा करणारे स्वातंत्र्य सेनानी खोगरे सर आहेत. त्याचबरोबर या काय कामानिमित्त प्राध्यापक डॉक्टर अविनाश पांचाळ सर त्यांचे जवळचे नातेवाईक ॲडमिट झाल्यामुळे त्यांनी परवानगी घेऊन गेले. ते सतत या कार्यक्रमामध्ये अग्रभागी असतात. सरपंच कोडगावचे पांडुरंगजी पांचाळ, त्याचबरोबर तुमचं नाव सांगा. माननीय बालाजी गजरे. मी का उल्लेख करतोय की गेली 20-25 वर्ष प्रत्येक ठिकाणी अन्नदान असेल, सेवा कार्य असेल, त्यांची सततची उपस्थिती फार आवर्जून असते आणि त्या माध्यमातून गजरे साहेबसुद्धा आले, आमचे भाचे माणिकराव असतील, अशोकराव असतील, त्याचबरोबर बराटे साहेब आहेत, माटे गुरुजी आहेत, आमचे गुरु आहेत, समाज बांधव आहेत, अशोकराव आहेत. त्या सर्वांना मी या विश्वकर्मा दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. मी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो, आपण केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि काम करत असताना हा माणूस निश्चितच चुकतो, हा चुकीचा पुतळा असतो. ह्या गोष्टी थोडंसं व्यापक स्वरूपामध्ये मन मोठं करून समाजासाठी आपण पुढं आलं पाहिजे. एक विशेष बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान असतील त्यांच्याशी सुद्धा आपण पत्रव्यवहार करतोय, राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील आणि नुकतेच आपल्यातनं गेलेले 2 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं असे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण हे कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपण एक श्रद्धांजली घेऊया. पण त्यांचा इथे या ठिकाणी उल्लेख झाला पाहिजे. मग जिल्हा प्रशासन असेल, विभागीय आयुक्त संभाजीनगर असेल, जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर जे क्षेत्र आहेत, उद्योग क्षेत्रामधले जे काही अधिकारी आहेत, अग्रगण्य बँक असेल, विश्वकर्मा विकास मंडळाच्या माध्यमातून आपली जी मागणी आहे, गंगाधररावने उल्लेख केला की आपला परभणी जिल्हा या योजनेमध्ये प्रत्येक समाजाचा एक कोटा पूर्ण व्हायला आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 वर सुतार समाजाचा कोटा 100% पूर्ण झाला. पण आपण मागणी केली शासनाला की आमचे साहेब आमचे 5 ते 10% लोक झाले नाहीत आणि तुम्ही कोटा ब्लॉक करून टाकला, तर ते शासनानं पुनर्विचार करून परत एकदा नव्याने सुरू होणार आहेत. तर असा ह्या मागच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय स्तरावरील राज्य लेवलचे सर्व प्रमुख अधिकारी होते. त्या ठिकाणी आपल्याला बोलण्याची, समाजाचे यातना मांडण्याची संधी गंगाधररावच्या माध्यमातून मिळाली. त्यांचे अधिकाऱ्याचे संबंध सगळे चांगले होते. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण असेल आणि ग्रामीण भागामध्ये हा समाज, विखुरलेला समाज, 12 बलुतदार समाज आहे, कष्टकरी समाज आहे, श्रमजीवी समाज आहे, परमार्थामध्ये समाज आहे. त्यामुळं जगातल्या जे काही 7 आश्चर्य घटना घडतात त्यामध्ये पंढरपूर येथे जगातील सर्वात मोठं एक 7वं आश्चर्य आहे की तिथं न बोलता लोक दर्शनाला लाखोच्या संख्येनं जातात. हे फार मोठं देणगी आहे. हे बॅलन्स म्हणतात त्याला, तराजू. एकीकडे काही लोक कळत न कळत काही गोष्टी करत असतील, त्या विषयावर मला हात नाही घालायचा. पण हे जे पुण्य करणारे माणसं आहेत, त्या माणसाच्या पुण्य करण्याच्या कामावरती आपण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जीवन जगतो. आणि ही मराठवाडा ही संतांची भूमी आहे. दक्षिण गोदावरी, गोंडगाव, पोंडूळ, गंगाखेड तालुका इथे 750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचे समकालीन मग ते विठ्ठलपंत असतील, रुक्मिणी माता असतील, ह्या भावंडाला अंगा खांद्यावर खेळणारे संत महात्मे 750 वर्षापूर्वी ते जन्म झाला. 1999ला मुंबई, पुणे आणि ह्या ठिकाणी जो राज्यस्तरीय मेळावा झाला त्या ठिकाणी आपल्या राज्याचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या मुखामधून, वाणीमधून त्यांनी सांगितले की तुम्ही परभणीकर फार नशिबवान आहात. तर मग आम्ही प्रश्न केला, साहेब तुमचं आमच्याकडे लक्ष आहे. नाही म्हणजे भगवंतानं तुमच्याकडे लक्ष दिलेलं आहे. पांडुरंगाच्या सहवासात राहणारे संत भोजलिंग काका यांचं जन्मस्थळ आहे. व अलीकडचा जो स्टॅच्यू आहे, फोटो आहे आणि तो आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये भोजलिंग काकाची पुण्यतिथी फार मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांच्याच नावाने आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना परभणी ह्या ठिकाणी त्यांनी ह्या संताचा उल्लेख केला आणि 12 बलुतदारासाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास मंडळाची स्थापना केली आणि 50 लाख रुपये सुरुवात दिली. अशा पद्धतीनं ह्या समाजाचा चौफेर विकास व्हावा. आणि आम्ही सांगितलं साहेब, काही मंडळी असतात, अधिकारी असतात, आमचे मित्र असतात, आम्ही सतत भेटतो. SP ऑफिसचा एक फार मोठा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी आला आणि त्याच्यासोबत एक मुलगा होता शिंगणकर ताई. त्यांनी सांगितलं, प्रश्न केला, मला बोलू द्या. 6-7 वर्षाचा मुलगा होता. आम्हाला 7 वर्षाचा मुलगा काय बोलणार आहे? त्याने म्हणला, मी भाषण करायला नाही आलो, मला तुम्हाला सगळ्या प्रश्न करायचा आहे. तुम्हाला राहायला प्रत्येकाला घर आहे, तुम्हाला झोपडी असेल, महल असेल, बंगला असेल, पण तुम्ही विश्वकर्माला बोल किती लोकांनी हातवर करा म्हणले किंवा या कामामध्ये मी सहकार्य केले आणि करणार आहे भविष्यामध्ये. तर अशा पद्धतीचं ह्या विश्वकर्मा मंदिरासाठी आपल्या जिल्ह्यातील जे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री झालेले असतील, आता सध्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचीसुद्धा इथे भेट झाली. मागच्या महिन्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इथं बैठका घेतल्या. एक विशेष म्हणजे सर्व पक्षाचे, सर्व पॅनलचे इथं उमेदवार आले. एक 10-10 मिनटं, अर्धा तास वेट करू लागले. इथली ही यांची बैठक संपली की आम्हाला यायचे. मग शेवटी बोर्डीकर साहेबांनी त्यांचे उमेदवार आले. मग ते मशालचे असतील, कमळाचे असतील, घड्याळाचे असतील, वंचित बहुजन आघाडीचे असतील, आम्हाला सर्व समाजाचे लोक चालतात. एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा प्रतिनिधी आले आणि सर्वांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला न मागता देणार आहोत. दोघं चौघांनी हात वर केले. साहेब म्हणले, आम्हाला एक 2 ते 3 लाखाचा डोम द्यायचा. तर बोर्डीकर साहेब म्हणले, तू बैस म्हणले, डोम नाही द्यायचा, हे भगवान माझं इथं घर आहे म्हणले, मला इथं RCC फार मोठा हात द्यायचा. साहेबांनी शब्द दिला. आणि मेघना देवीला सुद्धा पत्रव्यवहार आहे. तुमचं ते जिल्हा नियोजन समिती असेल, जनता दरबार असेल, महाराष्ट्र शासनाकडे असेल, सततचा पाठपुरावा आणि त्याचबरोबर त्याचं प्रशुरन्स पाहून त्यांचे कामाची दखल घेतली आणि आपल्या भविष्यामध्ये लवकर येणारी जयंती आपली फार मोठ्या थाटामाटात मोठ्या सभागृहामध्ये होईल अशा पद्धतीची आपण अपेक्षा ठेवूया. आणि गोरगरिबासाठी झटणारा परमेश्वर भगवंताला मी अशी विनंती केली की बाबा आम्हाला सद्बुद्धी दे, आशीर्वाद दे आणि सुजलाम सुफलाम गोरगरीब असा कोणीही असा उपाशी घरापासून सर्व सुविधापासून वंचित राहू नये अशा पद्धतीचं त्यांना आपण या ठिकाणी स्मरण करूया. आणि शासन दरबारी नंदसाहेब असतील किंवा रत्नमाला शिखरकर साक्षीदार आहेत. आम्ही दिल्ली महाराष्ट्र शासनाकडे सततचं पत्रव्यवहार आहे. आणि नुकतंच विभागीय आयुक्त कमिशनर संभाजीनगरचे त्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्ताला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे विशेष बाबत कारवाई सुरू झाली. त्याचं आता प्लॅनिंग चालू आहे. नक्षे व्हायला लागले, इस्टिमेट व्हायला लागलं आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये अधिकृतरित्या आपल्या लवकरच मान्यता मिळणार आहे. आणि शैक्षणिक शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सर्व आमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आता योग्य वेळ यावं लागत असते. आणि या प्रसंगी मला एकच आठवते, संत वीर रघुनाथ आपलं रघुनाथजी बाबा बालाजी मंदिराचे 2000पासून दरवर्षी यायचे. त्यांनी सांगितलं त्रास होतो, चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास होतो, पण निश्चित तुम्हाला एक दिवस यश येणार आहे आणि तुमच्या पायाजवळ लोळल अशा पद्धतीचं गेली 25-30 वर्षापासून आपण कार्यक्रम घेतोय. आता भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण हे या ठिकाणी तुमची वास्तू उभी करू. त्या ठिकाणी बालवाडी असेल, शाळा असेल, कारागिरांसाठी प्रशिक्षण असेल आणि महिला सबलीकरणासाठी विविध योजना आपल्या सर्व ह्या ताई आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी योजना करायच्या. आणि सर्व गोरगरिबासाठी आपल्या भगवंताला परमेश्वर करू. आणि आजच्या ह्या विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, उद्योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि बरेचसे काय आज मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. सर्व ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. सोनपेठ नगरी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी चंद्रकांत राठोड माझे नगराध्यक्ष, त्या माणसाने तिथं 50x100चा प्लॉट दिला, 25 लाखाचा तिथं निधी दिला, डोम गेला, मंदिर दिला. परळी ह्या वैजनाथ ह्या ठिकाणी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी तिथं भूखंड दिला, 25 ते 30 लाखाचं बजेट दिलं. जवळा बाजार असेल, मानवतला एक मंदिर झाले, गंगाखेडला मंदिर झालं. आणि अशा पद्धतीनं गेली 30-40 वर्षे आम्हीसुद्धा लहान विद्यार्थी दशेमध्ये किंवा अज्ञानपणामुळे आम्हाला भगवान काय हे माहीत नव्हता. हे सर्व परमेश्वराच्या कृपेनं आपण इथं जीवनाचा प्रवास झाला. लाडसाहेबासारखे अधिकारी आमच्या पाठीशी आहेत. आणि या पद्धतीने मी इथं थांबतो. आणि जय विश्वकर्मा.